ते झालं का नाही आणू का कढई? हे बघ असं झालंय. झालं असन का सगळं निघलं असन ना? हा थांब मला बघू ते पाणी बिणी यातलं. हा झालंय वाटतं. बाई लाईट नाही काय नाही, मिक्सरवर केलं असतं. रवीने हलावते जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला माझा त्याला. बाई लाईट गेली आणि जर उघड्यावर त्याच्यावर जर चिलट बसली असती तर सगळे सुत पडले असते. म्हणून घेतलं हालून. आता कधी लाईट येईन? कंप्लेट गेल्या बुधवारी लाईट गेलेली आहे, गुरुवारी. आता उद्या 8 दिवस होत्यान. काय म्हणावं या लोकांना? कधी करत्यान बरं डीपीचं काम? कसं राहायचं माणसानी? ह्या अशा वस्तू खराब होत्यात. अख्खा फ्रीज रिकामा केलाय, सगळी भांडी घासाय काढल्यात. तुमच्याकडं जाते का हो अशी लाईट? बघा आमच्याकडं डीपी जळाली, अजून डीपी बसवली नाही. काय करायचं आम्ही आता? उद्या 8 दिवस होतील. आज जरी डीपी आले ना, आज बसवले तरी तिला काहीतरी 7-8 तास लागतात चार्जिंग व्हायला. आणि तिथून पुढं मग आम्हाला लाईट येणार. पण आज येईन म्हणतात, पण येईल तेव्हा खरं. कालच म्हणले येणार येणार, नाही आली. असं प्रशासन आहे. आणि आम्हाला लाईट बिल भरायचं चुकतो का? लाईट बिल पण आहे तेवढाच भरायला लागतो. आणि हे असं आहे. आता लाईट असते तर माझं किती पटकन झालं असतं. हे मला शेतातली कामं येतात. आता पाऊस काढायचे दिवस, रानात कामं करायची, माझ्या मुगाच्या शेंगा तोडायच्यात अजून. खरंच या तुपाला किती परीक्षा द्याव्या लागतात ना. आधी दूध असतं, नंतर त्याचं दही, दह्याच्या नंतर ताक, मग लोणी आणि मग तूप. एकाच जन्मात 5 जन्म फिरून तेव्हा त्याची परीक्षा पूर्ण होते. 5 जन्म फिरल्यासारखं आहे की नाही? तेव्हा तशी त्याला कुठं तुपाचं स्वरूप आलं आहे. तर बघा आपलं तूप तयार झालं.